लहानपणापासून ना मला कारलं अजिबात नाही आवडत होतं. जेव्हा पण मम्मी कारल्याची भाजी बनवायची ना, मी दूरच पडायची. म्हणजे मी जेवणच नाही करायची. पण एकदा ना स्कूलमधून आले आणि खूप भूक लागली होती आणि मम्मीने वाफेवर कारलं बनवलं होतं. म्हणजे एकदम वाफेत तेलामध्ये छान कारलं बनवलं होतं. तर मी खाल्लं. मी विचार केला की मी 1-2 बाईट टेस्ट करून बघते. पण जेव्हा मी खाल्लं ते तर मला असं वाटलंच नाही की मी कारलं खाते. मग मला कळालं कारलं जशा प्रकारचं बनवणार तसं ते बनतं. त्या जेवणामध्ये ना डाळ भात होता. मग विचार आला थोडी कारल्याची भाजी बनवूया. तर खूप सिंपल रेसिपी आहे. पण कारलं कधी पण असं बोरिंग नाही वाटायला पाहिजे. म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारे बनवतच असते. मला माहिती आहे मी जेव्हा भाजी मार्केटला जाते ना आणि त्यांच्याकडून जी पण भाजी घेते ना त्याची रेसिपी पण त्यांना विचारते. म्हणजे ते कशा पद्धतीत बनवत असेल आणि मग ती पण ट्राय करते. आजची ही रेसिपी पण मी भाजीवाले ताईला विचारूनच बनवली होती. खूप भारी झाली होती आणि डाळ भात सोबत तर एकच